हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पाचवीचा स्कॉलरशिपचा धडा बघायचा आहे. याच्यामध्ये असं कमेंट आलं होतं, माझ्या व्हिडिओला अशी कमेंट आली होती की आठवीचे जसे तुम्ही व्हिडिओ काढता तसे पाचवीचे पण व्हिडिओ काढा. त्याच्यामुळे मी आज पाचवीचा व्हिडिओ शूट करत आहे. तर पाचवीचा जो आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे हा धडा आहे, तो धडा आज आपल्याला सुरू करायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला फक्त बघा, तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे माहिती आहे की इंटरनॅशनल नंबर्स. इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे इंग्लिश मध्ये जे आपले 1 2 3 4 5 असतात त्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणतात. आणि जे मराठीतले जे काही नंबर्स आहेत त्याला देवनागरी चिन्हे म्हणतात. तर बघा, फर्स्ट टाइम आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे इंटरनॅशनल नंबर्स, म्हणजे इंटरनॅशनल नंबर. इंटरनॅशनल नंबर्स जे की आपण फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 डॅश 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 असे लिहितो. देवनागरी नंबर्स, देवनागरी संख्या चिन्हे म्हणजेच नंबर्स, संख्या चिन्हे म्हणजेच इंग्लिश मध्ये पण त्याला देवनागरी नंबर असं म्हणतात. म्हणजे 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. तसेच आपल्याला रोमन नंबर सुद्धा आपल्याला काय करायचे आहे, बघायचे. हेच जे काही आपले इंटरनॅशनल नंबर्स आणि देवनागरी नंबर्स आहेत त्याप्रमाणे रोमन नंबर सुद्धा आहेत. रोमन संख्या चिन्हे म्हणजेच रोमन नंबर्स, रोमन संख्या चिन्हे म्हणजेच रोमन नंबर्स. हे लिहिण्याची एक पद्धत आहे आपल्याकडे काही इंग्लिश अल्फाबेट्स या ठिकाणी वापरलेले आहेत. रोमन नंबर्स मध्ये आपण रोमन नंबर्स मध्ये 1 ला आय लिहितो, 2 ला डबल आय लिहिलं जातं, 3 ला ट्रिपल आय लिहिलं जातं, 4 ला आय व्ही असं लिहितात. तसंच 5 ला व्ही लिहिलं जातं, 6 ला व्ही आय लिहिलं जातं, 7 व्ही डबल आय, 8 व्ही ट्रिपल आय, 9 आय एक्स आणि 10 एक्स. अशा पद्धतीने हे रोमन नंबर दाखवले जातात. आता याच्यामध्ये हा जो आय आहे आणि हा व्ही आहे तो म्हणजे बरेच वेळेस आपण यूज करून त्याच्यासोबत वेगळे नंबर तयार केले गेले आहेत. आय डबल आय ट्रिपल आय म्हणजे 1 2 आणि 3 या ठिकाणी आयचा वापर जास्त वेळेस केलेला आहे. 4 मध्ये आय व्ही घेतलेला आहे, 5 मध्ये फक्त व्ही घेतलेला आहे, 6 मध्ये व्ही आय घेतलेला आहे, परत मग 7 8 आणि 9 मध्ये परत आय व्ही आणि आयचा डबल वापर केलेला आहे. 9 ला आय एक्स आणि 10 हा जो आहे तो एक्स वापरलेला आहे. ज्यावेळेस आपण एखादा नंबर लिहितो, जसं की मी लिहिलेला आहे इथे एखादा नंबर बघा, 11 घेतला. 11 म्हणजे 10 अधिक 1. 11 म्हणजे काय, 10 अधिक 1, 10 अधिक 1. तर रोमन नंबर मध्ये 10 ला काय वापरलेला आहे, एक्स वापरलेला आहे, आणि 1 ला काय वापरलेला आहे, आय वापरलेला आहे. तर आपल्याकडे रोमन नंबर मध्ये 11 ला एक्स आय असं लिहिलं जातं. म्हणजे आपण एखादे नंबर तयार करायचा असेल तर आपण 2 नंबरची बेरीज करून तो नंबर काढू शकतो आणि त्या नंबरसाठी कोणते रोमन नंबर्स वापरलेले आहेत हे रोमन नंबर्सची ऍडिशन घेऊन आपण काय करू शकतो, तर त्या ठिकाणी रोमन नंबर लिहिता येतात. म्हणून आपल्याला कमीत कमी 1 to 10 पर्यंत सगळे रोमन नंबर लक्षात पाहिजे, माहित पाहिजे. याच्यानंतर आपल्याला बघा, याच्यानंतर एन साठी 50 आणि सी साठी 100, एम साठी 1000 असे रोमन नंबर त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. या रोमन नंबरचा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर वापर होणार आहे. जर समजा तुम्हाला एखादा सपोज एक्झाम्पल बघितलं आपण की तुम्हाला 212 नंबर लिहायचा आहे, 212
12 नंबर. तर 212 आपल्या रोमन संख्यामध्ये, रोमन नंबरमध्ये कसं लिहिता येणार आहे? 212 म्हणजे काय असणार आहे? 200 प्लस 10 प्लस 2. आता 200 साठी, आता 100 चा आपल्याला माहिती आहे की 100 म्हणजे सी आहे. तर 200 साठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तर डबल सी करावं लागणार आहे. डबल सी, 10 साठी एक्स आणि 2 साठी डबल आय. म्हणजे अशा पद्धतीने आपण 212 नंबर रोमन नंबर मध्ये लिहू शकतो. त्याच पद्धतीने जर समजा एक आणखी एक एक्झाम्पल बघितलं तर 1002 असं जर लिहायचं असेल आपल्याला, तर आपण या ठिकाणी 1000 अधिक 2 म्हणजेच MI असा नंबर लिहिता येतो आपल्याला. MII म्हणजे आपला 1002 असा नंबर होणार आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे नंबर्स ऍड करून वेगवेगळ्या नंबर्सला आपण रोमन नंबर लिहू शकतो. अशाच पद्धतीने हा जो रोमन नंबरचा जो धडा आहे याच्यामध्ये आपल्याला 1 to 10 पर्यंत रोमन नंबर माहिती पाहिजे. त्याच्यावरून आपण ऍडिशन करून रोमन नंबर लिहिता येतात. किंवा मग बघा आणखीन एक फॉर एक्झाम्पल आपण 500 साठी एक नंबर आहे आपल्याकडे. 500 साठी नंबर आहे बघा. मी जर तुम्हाला इथं 500 दिला, 500 साठी नंबर आहे 15 साठी झाला सी, 15 साठी एल, सी साठी 100, एम साठी 1000 आणि 500 साठी सपोज डी 500 साठी आपण डी घेऊ शकतो. रोमन नंबर काय आहे? डी आहे. अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या नंबरसाठी सुद्धा कॅपिटल लेटर्स मध्ये नंबर दिलेले आहे आणि आपल्याला याचाच वापर करून स्वाध्याय सुद्धा सॉल्व्ह करता येतो, वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. जर तुम्हाला सांगितलं की सपोज 39 साठी जर नंबर तुम्हाला लिहायला सांगितला, सपोज फॉर एक्झाम्पल सांगितलं 39 हा इंटरनॅशनल नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितले की रोमन नंबर लिहा, तर आपल्याला 30 अधिक 9 असा नंबर घेता येणार आहे. 30 साठी आपण काय करणार आहोत? ट्रिपल एक्स म्हणजे 10 10 10. 30 ला आपण आणखी एक फोड करून सांगते की 10 प्लस 10 प्लस 10, 30 अधिक 9 म्हणजेच आपल्याला x x x आणि 9 साठी ix हा जो नंबर आहे तो नंबर आपल्याला वापरता येणार आहे. म्हणजे आपण 39 असं लिहू शकणार आहोत. असे पूर्ण 100 पर्यंत पूर्ण रोमन नंबर्स आहेत, ते रोमन नंबर्स आपल्याला लिहिता येतात. पण त्यासाठी आपल्याला सुरुवातीला 1 to 10 पर्यंत रोमन नंबर्स माहिती पाहिजे. हे सगळे रोमन नंबर्स तुम्हाला लक्षात आले असतील आणि सगळा जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर तुम्ही या व्हिडिओसाठी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.